आज जर आपण गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये पाहतो, एक अमोल मिटकरी नावाचा एक आमदार आहे, तो संग्राम भैयांवर आरोप करताना दिसतोय। तर मी एक सांगू इच्छितो की अमोल मिटकरी हे एक तर त्यांची लायकी किती, ते बोलतात किती आहे, त्यांनी कधी जनतेतून निवडून आलेले नाही। माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमामुळे आज विधान परिषदेवर त्यांची निवड करण्यात आलेली, कधी जनतेत नाही आली। आरोप करतायत तर कोणावर करतायत? आमदार संग्राम भैया जगताप हे 3 टर्मचे जनतेतील आमदार आहे। तू त्यांच्यावर बोलणे इतकी तुझी लायकी पण नाही। अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांनी स्वतःची पात्रता ओळखली पाहिजे, आपली लायकी किती ती बघितली पाहिजे। आपण एखाद्या आमदारावर आरोप करतोय तो आमदार जनतेतून 3 टर्मचा आमदार निवडून आलेला असून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हिंदू चळवळ व हिंदुत्वाचं काम करताना दिसून येत आहे। परंतु अमोल मिटकरींबाबत शंका अशी उपस्थित होती की अमोल मिटकरी नसून ते एक अमोल कटकरी आहे। कारण अहिल्यानगर शहरामध्ये त्या हैदराबादचा एक माणूस येतो ओवीसी आणि सन्माननीय अजितदादांबद्दल बोलतो आणि ह्या अजितदादांनी त्याला मागच्या दाराने विधान परिषदेवर घेतलेला आमदार आहे। तो अजितदादांवर आरोप केल्यानंतर कुठल्या प्रकारचं बोलत नाही, त्यांच्यावर निषेधही मांडत नाही। परंतु संग्राम भैया जगताप आज जर बघितलं तर हिंदुत्वाचा एक आवाज महाराष्ट्रात उठवताना दिसून येतोय। तर अमोल मिटकरी वारंवार हिंदुत्वावर आरोप करताना आपल्याला दिसून येत आहे। तर अमोल मिटकरीची लायकी संग्राम भैया जगताप यांच्यावर बोलणे इतकी नसून आणि हिंदूंवर आरोप करण्याची नाहीये आणि अमोल मिटकरीच्या संपर्कात जेवढे जातात तेवढे कटकरी। तर मला एक संशय का अमोल मिटकरी हे अमोल कटकरी जे आहेत तर त्यांचे, कारण त्यांना जिहादी लोकांचा जास्त पुळका येताना आपल्याला दिसून येतोय आणि वारंवार जर बघितलं तर जिहादींच्या बाजूने हा उभा राहतो। तर आज याचं ओवीसी असेल किंवा एमआयएम पक्षाशी काय लागेबांधे आहेत का, हे एक आपल्याला तपासून, मला एक संशय येतोय की यांचं तपासून बघावं लागेल। आणि अमोल मिटकरी ही तुझी लायकी नाहीये तर तू जे संग्राम भैयांबद्दल जे अपशब्द वापरतोय व त्यांच्यावर जे आरोप करतोय तर तुझी लायकी नाहीये। आणि जर तुला एवढी हिंमत असेल तर तू अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकदा येऊन दाखव, तुझी लायकी किती आहे ना हे सकल हिंदू समाजातर्फे दाखवली जाईल आमच्या माध्यमातून। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।